पहिला सामना आपला जिंकलेला आहे आणि दुसरा सामना त्यांचा आहे तो विजयदुर्ग या संघासोबत. सलामीचा गोलंदाज रियाज, स्ट्राईकला असलेला फलंदाज सुधीर, नॉन स्ट्राईकला सचिन. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. 6 षटकांचा सामना. पहिली 2 षटकं ही कंपल्सरी पॉवर प्लेची असणार आहेत आणि या पॉवर प्लेचा पुरेपूर भरपूर वापर करायचा प्रयत्न नक्की फलंदाज करणार आहे. पाहूयात सामन्याला होताना सुरुवात. व्ही शेप मध्ये 2 खेळाडू ठेवले गेलेत. एक आहे वाईड लॉंग ऑफ, दुसरा आहे काऊ कॉर्नर डीप मध्ये. एक शॉर्ट कव्हर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ऑन टार्गेट, फुल टॉस, ऑन साइडला खेळलाय. स्क्वेअर लेग मध्ये फील्ड होतोय. सर्कलच्या आतमध्ये 38च्या आतमध्ये पहिली धाव मिळते आहे. धावसंख्येला सुरुवात होताना पाहतो आपण. नांदी बोनी प्रारंभ शुभारंभ श्री गणेशा. धाव फलक हलता केला गेला. एक या धावेने स्ट्राईकला येतो सचिन. सचिन सामना करतो रियाजचा. रियाजचा पुढे चेंडू राईट अमोर द विकेट तयार. पाहूयात अगोदर बाहेर चेंडू. इथे मात्र उसळी गेला हा चेंडू. सुंदर असा सुरेख असा चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहतोय आपण. रियाज एक नावाजलेला गोलंदाज आहे. अनेक सामने आपल्या संघाला त्यांनी जिंकून दिले आहेत. चांगली सुरुवात करून देताना पाहतोय आपण. मोठे फटके मारू देणार नाही हा गोलंदाज. बघा कशा प्रकारे सामना करणार सचिन. मस्ट विन मॅच आहे विजयदुर्ग या संघाला. या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकावाच लागेल. आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत विजयदुर्ग वॉरियर्स. पाहत पुढचा चेंडू. हा पुन्हा फुलटॉस. हा खराब चेंडू समाचार घेतला गेलाय. चेंडूला भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषा पार चौकार. 4 धावा. पहिला चौकार येतोय पहिल्या षटकातल्या 4थ्या चेंडूवर. तिसऱ्या चेंडूवर हा आलेला चौकार पाहतो आपण. धावसंख्या टोटल होते 5. 5 runs on the board. The first over is in progress. The very first match of the third day. Mahabaleshwar Premier League 2025. Season number 5. The first match of the third day is on between Sutar Constructions versus Vijayadurga Warriors. Let's see the next ball from Riaz to Sachin. This time batter tries to move his legs but defends the ball. It's a dot ball. Good comeback by the bowler Riaz. He has done good so far for the team. He gives only 5 runs in 4 balls. Good bowling in power play over. It's a good start for Sutar Construction. Let's see the next ball from Riaz to Sachin. This time batter shuffle across, tries to hit the switch hit but misses completely. It's a dot ball once again. Good bowling. I appreciate the bowler. It's doing good for the team. Consider 2 dot balls. And every dot ball will increase the pressure on the batsman to hit the big shots. And he may give his wicket away for the team. Let's see. The next ball, the last ball probably of the first over. Riaz. This time he tries to hit the ball. It is in the point region for a single. It's only single. And with this single, first over comes to end. After first over, score is 6. 6 runs after first over the power play. Good bowling by Riaz. पहिले षटक संपलेलं आहे पॉवर प्लेचं आणि 6 धावफलक लागले गेले आहेत. आणि या 6 धावांनी पहिलं ओव्हर दोन्ही संघांसाठी म्हटलं तर एक चांगली षटक झालेली आहे. एक चौकार आलाय आणि फक्त 6 धावा ह्या बॉलिंग टीमसाठी नक्कीच चांगली सुरुवात आहे. बिनबाद 6 असा हा पहिल्या षटकाचा खेळ पाहिला आपण. आता दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज पाहूया कोण असणार आहे.
वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज आहे उंचपुरा मतीन. पण मतीन आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावा वाचवण्याचं काम करणार आहे, विकेट घेण्यात यशस्वी होईल का मतीन. राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल मतीन. स्ट्राईकला आहे सुधीर. सचिनने हा खेळलेला चेंडू पाहतोय आपण पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये फील्ड होईल. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या 7 या घरात पोहोचते. इथे मात्र 7 या फलंदाजांना द्यावे लागेल. आपल्या संघासाठी चांगले फटके खेळावे लागतील. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. 5 चेंडू शिल्लक असतील या षटकातले. धावसंख्या 7 उभारली गेली आहे. सुंदर चेंडू हाताळ्या पायावर आदळतोय. नक्कीच उचली घेणारा हा चेंडू होता, त्यामुळे लेगबायचं अपील केलं गेलं नाही. आणि इथे मात्र LBW सुद्धा आहे या टुर्नामेंटमध्ये. पंचांना नक्कीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे हा निर्णय देताना. डोळ्यात तेल घालून आपलं काम नक्कीच करतात पंच. नावाजलेले पंच सलीम आणि प्रवीण. मागचे 2 दिवस त्यांचं काम पाहिलं, अतिसुरेख निर्णय येत आहेत. इथे मात्र पुण्याचा सुंदर चेंडू हाताळला लागला मतीनकडून. आउटसाइड ऑफ स्टंपचा हा चेंडू अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी होत आहे मतीनकडून. व्हेरिएशन्स दाखवतोय, लाईन लेंथमध्ये व्हेरिएशन्स करतोय आणि फलंदाजाला मात्र चकमा देतोय. पाहूयात पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू हलक्यात खेळायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी मतीनकडून केली जाते आहे आणि कुठेतरी फलंदाजीचा निर्णय घेतलेला हा चुकीचा होतोय की काय ही शंका आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज इथे मात्र सावध पवित्रा घेताना पाहतो आपण सुधीरला. यावेळेस संयमाची खेळी आहे. 4 चेंडूमध्ये 1च धाव काढली आहे. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पाहतोय मतीनच्या माध्यमातून आपण. हा मात्र कटकाचा प्रयत्न केला, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण शॉट कव्हरला होत आहे. पाहूयात यावेळेस डायरेक्ट हिटची संधी. प्रयत्न सुरेख होता परंतु केवळ 1च धाव मिळणार आहे आणि एका धावेने धावसंख्या होते ती मात्र 8. विजय दुर्गची पडली आहे. सुतार कन्स्ट्रक्शन सोबत गाठ. कोणत्या संघाचा होईल विजयाचा थाट, पाहूयात पुढचा चेंडू. पॉवर प्लेचं हे षटक सुरू असताना पाहतोय आपण. हा मात्र मोठा प्रहार केला इथे. पाहूया बिग हिट केला. बिग 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 सुपर षटकार 6 धावा आणि इथे मात्र फलंदाजाची हवा. संघाला मिळतील 6 धावा. पहिला षटकार तो उत्तुंग फटका, चांगला फटका खेळला. मिड विकेट सीमारेषा पार चेंडूला भिरकावून दिलाय. षटकार आणि 6 धावांनी शेवट झाला या षटकाचा. 2 षटकांती धावसंख्या झाली आहे 14. 14 रन्स आफ्टर 2 ओव्हर्स 0 विकेट. ही चांगली सुरुवात म्हणता येईल. शेवटच्या चेंडूला मोठा फटका दिलासादायक असेल. फलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणारा हा फटका नक्कीच असणार आहे. पाहूयात आता पॉवर प्ले संपलेला आहे. क्षेत्ररक्षण विस्तारलं जाईल. नो मीटिंग्स प्लीज. सामना सुरू ठेवायचा आहे. पाहूयात कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजलं जाईल. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा रियाज सज्ज आहे. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन रियाज येतोय. मोठा प्रहार केलाय. सरळ बॅटने खेळला हा फटका. पाहूया इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात नाही आहे. 1 बाउंड चेंडू होतोय. लॉंग ऑन सीमा रेषा पार चौकार 4 धावा. इथे मात्र सुधीरला लय सापडली आहे. चांगली फटकेबाजी सुधीर सुद्धा करायला लागलाय. संयमी खेळती कुठेतरी आक्रमण करायचा प्रयत्न केला जातोय. सुधीर आणि सचिन ही जोडगोळी आहे. स्क्वेअर असे 2 फलंदाज आपल्या संघासाठी. इथे मात्र संयमी खेळीचं रूपांतर आक्रमण खेळीत केलं जात आहे. गिअरअप करावं लागणार आहे नक्कीच, कारण पॉवर प्लेची 2 षटकं म्हटलं तर 14 धावा काढल्या गेल्यात 12 चेंडूंमध्ये. आणि इथे मात्र स्वागत केलं चौकार आणि रियाजचं ते सुधीरने. पाहत पुढचा चेंडू.
हा फुल टॉस खराब चेंडू होता. पुन्हा प्रहार केला. कव्हर्समध्ये शीतक तैनात आहे. त्याचा पाठपुरा केला जाईल. प्रयत्न केला जाईल अडवण्याचा. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय सीमारेषेच्या लगत डीप कव्हरमध्ये. आणि पाहूयात किती धावा काढल्या जातील. इथे मात्र 3 धावा पळून पूर्ण केल्यात. सुंदर रनिंग बिटवीन विकेट पाहतो आपण. आणि इथे मात्र आता पॉवर प्ले नंतर चांगलं गेअरअप होत आहे. 2 चेंडूमध्ये 7 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 1 चौकार 3 धावा पळून काढल्या गेल्या. चांगला ताळमेळ ठेवला गेलाय. धावसंख्या पोहोचली आहे 21 या आकड्यावर. एक शुभ आकडा धावफलकार लागला जातोय. 21 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू रियाजचा सामना करेल तो सचिन. आपण एकदा चांगला फटका खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू तो ऑन साईडला काव कोर्नरला फील्ड होईल. डीप मध्ये एक धाव पूर्ण केली जाते. आणि एका धावेने धावसंख्या 22 कडे पोहोचेल. 23 2 धावा पूर्ण केल्यात. पाहूयात पुढचा चेंडू रियाज मारा करेल तो सचिन साठी. हा औषध ऑफ स्टंप नक्कीच वाईट बॉल. स्वेअर चेंडू. पंचांचा मात्र दोन्ही जमिनीला समांतर धाव मिळते अवांतर. इथे मात्र पंचांना सकाळ सकाळ व्यायाम करण्याची संधी गोलंदाजाकडून दिली जाते. गोलंदाजाला मात्र दंडित केलं जातं एका धावेसाठी. हा स्वेअर चेंडू अतिरिक्त धाव नक्कीच मिळणार आहे. पाहूयात पुढचा चेंडू रियाज कडून. रियाज सज्ज होतोय. मारा करेल तो सचिन साठी. शफल चला फलंदाज. आणि हा चांगला फटका खेळला. पाहूया फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात नाही आहे. चेंडू मात्र होतोय फरार. मिळतोय चौकार. 4 धावा. सुंदर फटकेबाजी सचिन कडून पाहतो आपण. सचिन खेळतो वैयक्तिक 18 धावांवरती. 9 चेंडूंचा सामना केला. 18 धावा काढल्या. शफल झाला फलंदाज. आणि अगदी बॅटच्या खालच्या टोला लागला हा फटका. सुंदर असं टायमिंग केलं आणि चेंडूला भिरकावून दिलं सीमारेषा पार. एक खणखणीत दणदणीत चौकार मिळवला. महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 पर्व नंबर 5 पाहतोय आपण. तिसऱ्या दिवसातला पहिला सामना सुतार कन्स्ट्रक्शन वर्सेस विजयदुर्ग वॉरियर्स. आणि विजयदुर्ग वॉरियर्सला मस्ट विन मॅच आहे. मोठ्या फरकाने सामना जिंकावा लागेल आपल्या स्पर्धेतला आव्हान जिवंत ठेवण्यासाठी. तर सुतार कन्स्ट्रक्शन मात्र आपल्या दुसऱ्या विजयाच्या प्रतीक्षेत असणार आहेत. पहिले षटक चांगलं हाताळलं होतं पॉवर प्ले मधलं रियाजने. हे मात्र षटक थोडंसं महागडं होताना पाहतोय आपण. पाहत पुढचा चेंडू रियाजचा सचिन साठी. हा मोठा प्रहाराचा प्रयत्न केला. पुण्याला चेंडू येतोय तो वाईडिश लॉंग ऑनला फील्ड होईल. आणि यावेळेस मात्र केवळ सिंगल धाव मिळते. आणि या सिंगल धावाने सुधीर स्ट्राईकला येईल. पाहूयात पुढचा चेंडू रियाजचा सुधीरसाठी. आणि सुंदर असं वातावरण इथे पाहतो आपण. महाबळेश्वर मधलं हे पोलो क्रिकेटचं ग्राउंड आहे. सुंदर असं क्रीडांगण आहे. चांगली खेळपट्टी तयार केलेली आहे. चांगलं कमिटीचं नियोजन आहे. खूप मेहनत घेतली आहे ही प्रीमियर लीग सुरू ठेवण्यासाठी कमिटीने. आणि या मेहनतीचं फळ आपण पाहतोय समोर. एक सुंदर अशी खेळपट्टी चांगलं क्रीडांगण महाबळेश्वरमधील या खेळाडूंना उपलब्ध करून दिलं गेलं. आजूबाजूच्या गावातील हे सर्व खेळाडू लीगच्या रूपाने लिलावाच्या माध्यमातून प्रत्येक संघामध्ये घेतले गेलेत. आणि या 3 षटक पूर्ण 30 धावा धावफलकावर पाहतो आपण. 30 रन्स आफ्टर 3 ओव्हर्स 0 विकेट. एक जमेची बाजू आहे विजयदुर्गची. ती मात्र विकेट कुठली गेली नाही आहे. इथून पुढे ते गेअरअप करू शकतात. बिंदासपणे खेळू शकतात. कारण मागे अजून खेळणारे फलंदाज सुद्धा बाकी आहेत. 2 मिनिटात ड्रिंक्स ब्रेक आला. तोपर्यंत आपण टुर्नामेंटची माहिती पाहूयात. तर तब्बल 15 संघ इथे समाविष्ट झालेले आहेत. या टुर्नामेंटमधले 15 संघाचे 15 संघ मालक 15 प्लस संघ मालक नक्कीच असतील. काही संघामध्ये 2 संघ मालक आहेत तर काहीमध्ये सिंगल संघ मालक आहे. आणि या 15 संघ मालकांचं नक्कीच कमिटीच्या वतीने आभार धन्यवाद व्यक्त केले जातात. कारण त्यांनी सहकार्य केलं. त्यांनी सपोर्ट दर्शवला. त्यांनी पुढाकार घेतला. आणि संघ लिलावा पद्धतीने आपल्या प्रत्येक संघामध्ये 13 खेळाडू घेतले गेलेत. आणि या 13 खेळाडूंमधून प्लेइंग 11 हे खेळाडू आपल्या संघासाठी आपलं योगदान देताना पाहतोय आपण.
सुंदर अशी ही लीग, हे 5वं पर्व, 5वं वर्ष आहे आणि हे 5व्या पर्वाचं 50वं पर्व व्हावं ही आमचे सदिच्छा असणार आहे. सुंदर असं आयोजन कमिटीचं आहे. कमिटीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण सुंदर अशी खेळपट्टी आहे, चांगलं क्रीडांगण आहे आणि अगदी सुयोग्य असं नियोजन आहे. आजचा हा 3रा दिवस आहे. कुठल्याही स्पर्धेला गालबोट लागलेलं नाही आत्तापर्यंत. चांगल्या शिस्तीमध्ये आणि सर्व संघातील खेळाडूंनी सुद्धा आपल्या स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलेली आहे. पंच निर्णयाचा सन्मान केला गेलेला आहे. कुठल्याही निर्णयावरती त्यांनी बोट दाखवलेलं नाही आहे आणि स्पोर्ट्समन स्पिरिट अशीच कायम राहील प्रत्येक खेळाडूची, हीच आपल्याला अपेक्षा आहे, सहकार्य आहे. कारण प्रत्येक संघातील खेळाडू कमिटीला काय देऊ शकतात, तर आपला वेळ आणि आपलं सहकार्य, आपली शिस्त ही खूप महत्त्वाची आहे. कारण आयुष्यामध्ये शिस्त नसेल तर मात्र त्या आयुष्याला दिशा मिळत नाही. तसं खेळामध्ये शिस्त असणं खूप गरजेचं आहे. स्पोर्ट्समन स्पिरिट असणं खूप महत्त्वाचं आहे. पंचांच्या निर्णयाचं स्वागत करणं गरजेचं आहे, सन्मान करणं गरजेचं आहे. तुम्ही जर म्हणाल की क्रिकेटमध्ये जर धर्म पकडला तर देव आहे सचिन रमेश तेंडुलकर, तर त्यांना देव असं का म्हणतात, गॉड ऑफ क्रिकेट का म्हणतात, तर त्यांनी प्रत्येक निर्णयाला सन्मान केला. त्यांनी कधी पण आपण पाहिलं बऱ्याच वेळा सचिन तेंडुलकरचे 100 सेंचुरीज झाल्यात असं म्हणतात, पण त्या सेंचुरीजमध्ये बऱ्याच वेळा ते 99ला खोटे आऊट दिले गेले, चुकीच्या प्रकारे आऊट दिले गेले, पण त्यांनी त्याचा कधी पंचांसमोर आर्ग्युमेंट केलं नाही, वाद केला नाही. प्रत्येक त्या निर्णयाचा सन्मान केला आणि तोच स्पोर्ट्समन स्पिरिट आपल्यामध्ये सुद्धा असायला पाहिजे असं नक्कीच इथे कुणी वाटतंय. पाहुयात, पहिला चेंडू 14 षटकातला जातोय, कव्हर्समध्ये डीपला फील्ड होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि शिस्तीचं महत्त्व आयुष्यामध्ये खूप आहे. कारण देव होणाऱ्या दगडाला विचारा की किती त्याला छेनीचे घाव सोसावे लागतात. कारण देव पण असंच मिळत नाही, खूप कष्ट करणाऱ्या लोकांचं खूप सहन करावं लागतं आणि आपलं चांगलं काम मात्र कंटिन्यू ठेवावं लागतं. सातत्य असणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला चांगला सन्मान मिळतो. हा मोठा प्रहार केलाय, कट केलाय, चेंडू हवेत चेंडू होत असतोय, झोनमध्ये पडतोय. प्रयत्न सुरेख केला होता कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने, पण थोडासा प्रयत्न कमी पडला, चेंडू फुड्यात पडला, 1 बाउन्स फील्ड केला गेलाय आणि धावा काढल्या त्या 1 आणि सिंगल धाव काढली. सिंगलने 32 धावा पोहोचल्यात. मतीन बॉलिंग मार्कवर आहे. सुरेख चेंडू हाताळला जातोय, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न फलंदाज चुकवला जातोय. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू हाताळला गेला. मतीन एक उंच पुरासा गोलंदाजाने आपल्या शरीराचा शरीरयष्टीचा पुरेपूर फायदा करून तो गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय. निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत. 3 चेंडूमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या. स्ट्राईकला सुधीर. पाहुयात पुढचा चेंडू. हा मोठा प्रहार केला, यावेळेस चेंडू येतोय, पाहुयात. झेलची संधी, ओ नाही, इथे मात्र झेल सुटला गेलाय. म्हणतात की पकडो क्या जीतो मॅच, इथे मात्र झेल सुटलाय. मॅच सुटेल का, महत्वपूर्ण असेल पुढचा खेळ पाहणं. या 2 धावा सुधीरला मिळतं जीवदान. धावसंख्या 34 कडे पोहोचली आहे. मतीनने संधी निर्माण केली होती, परंतु क्षेत्ररक्षकाला ती टिपता आली नाही आहे. डीप मिडविकेटला झेल सुटलाय. सुधीर पुन्हा सफल होतोय. चेंडू मात्र आउट ऑफ स्टंप. इथे मात्र ओव्हर थ्रो काय होत आहे आणि जिथे कुठली धाव नसायला पाहिजे तिथे मात्र 2 धावा मिळाल्यात. हा वाईट बॉल आहे, म्हणजे 2+1 3 धावा टोटल मिळतील. सुंदर असा निर्णय पंचांचा येतोय आणि या 3 धावांनी धावसंख्या पोहोचते 37 या आकड्यावर. शिस्तीचं महत्त्व मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इथे शिस्तीत गोलंदाजी होणं गरजेचं आहे. पुन्हा सफल झाला फलंदाज सुधीर. फायनलला खेळायला चेंडू, इथे मात्र नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जातोय. त्याचा पाठमोरा केला जाईल, परंतु रेस आहे चेंडू आणि क्षेत्ररक्षकाशी. क्षेत्ररक्षक हारतोय, चेंडू मात्र जिंकतोय, जातोय सीमा रेषा पार, मिळतोय चौकार. 4 धावा. यावेळेस मात्र फलंदाजाची हवा, संघाला मिळतील 4 धावा. सुरेख फटका सजवला पाहता आपण. पाठपुरा करत असताना क्षेत्ररक्षक मात्र चुकलाय, थकलाय आणि चेंडू मात्र निघाला तो सीमारेषा पार. धावसंख्या पोहोचल्या 41 या आकड्यावर. 41 रन्स. इथे मात्र चांगली फलंदाजी इथं सुधीरच्या माध्यमातून सुद्धा पाहतोय आपण. पुन्हा एकदा मोठा प्रहार आडव्या बॅटने खेळला, बिग हिट केला आणि हा मात्र चेंडू जातोय वारच्या गतीने सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. शेवटच्या चेंडूवर मिळवला षटकार आणि धावसंख्या झाली 47. 4 षटक पूर्ण, 47 धावा. 47 रन्स आफ्टर 4 ओव्हर्स. 4 षटकांची 47 धावा. शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत या सत्रातली, या इनिंगची.
सचिन इथे मात्र ग्राउंडच्या बाहेर त्यांना पाहता पण रिटायर्ड आउट झाले, ते थोडंसं थकावट त्यांना जाणवत आहे आणि त्यासाठी नवीन फलंदाज ग्राउंडवर येतोय. सचिन इथे रिटायर्ड आउट होताना पाहता आपण नवीन फलंदाज दिगंबर. शेखर शेखर आलेला आहे सचिन जागा घेण्यासाठी आणि इथे मात्र एसची रिप्लेसमेंट एसने पाहतोय आणि शेखरने पहिल्याच चेंडूवर 2 धावा काढल्या गेल्यात. धावसंख्या 49 कडे पोहोचल्या. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेला हा संघ पाहूया या चेंडूवर संघाचा अर्धशतक होईल का. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तो मात्र रियानचा सुंदरसा चेंडू खोलवर टप्प्यात जाऊन टाकण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण केला, दुसरा प्रयत्न केला जातोय का पाहूया. येस आणि ह्या 2 धावा पूर्ण केल्यात. मिडविकेटचा खेळ डीपमध्ये आहे त्यामुळे थोडंसं डोकं चालवून खेळलं जातं. इथे मात्र क्रिकेटच्या ग्राउंडवरची डोक्याचा खेळ आहे, मनाची बुद्धी चालवली जाते आणि हलक्या त्याने खेळला हा फटका 2 धावा देऊन जातोय आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे 51 कडे जाईल. 50 अप फॉर द टीम विजयदुर्ग वॉरियर्स. 51 धावा. टाळ्या वाजवा. संघाचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. उत्साह वाढवायचा आपल्या टीम मेट्सचा, आपल्या साथी खेळाडूचा. धावसंख्या 51 कडे पोहोचली आहे. शफल झालेला फलंदाज, त्याला मात्र फॉलो थ्रूमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. काय सुंदर टायमिंग केलं. गोलंदाजाने मेळ साधला आणि हा डॉट बॉल. इथे फुल टॉस चेंडूचे प्रहार केला. चेंडू मात्र ऑन साईडला जाईल. मिडविकेट आणि स्क्वेअर लेगचा खेळाडू दोघंही समोर चेंडूवर येतात. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या 54 कडे पोहोचेल. स्ट्राईकला आहे सुधीर. आणि इथे मात्र दुसरा फलंदाज सुद्धा रिटायर्ड आउट होताना पाहतो आपण आणि हा बोल्ड आउट झालाय. सुंदर असं गोलंदाजी पाहिले आपण. सफल झालेला फलंदाज. इथे मात्र उजवी यष्टी उद्ध्वस्त केली गेली. चांगली बॉलिंग रियानच्या माध्यमातून पाहिली आपण. शेवट चेंडूवर विकेट मिळवली आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज दीपक. बॉलिंग मार्कवर मृत्यूजा. 5 षटक पूर्ण 54 धावा झालेल्या आहेत. पाहूया 60, 65, 70 किती धावा होतील. जेवढ्या जास्त होतील तेवढा फायदा असेल तो विजयदुर्ग वॉरियर्स या संघाला. स्ट्राईकला असेल तो शेखर. विजयदुर्ग वॉरियर्स वर्सेस सुतार कन्स्ट्रक्शनचा सामना आपण पाहतोय. ज्या प्रेक्षकांनी आत्ताच टीव्ही चालू केला असेल त्यांच्यासाठी माहिती पुरवली जाते. माननीय श्री मकरंदाबा पाटील मंत्री महोदय पुरस्कृत महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025. प्रथम पारितोषिक आहे 1,111 रुपये. तर दुसरं पारितोषिक आहे 50,000 रुपयाचं. घवघवीत पारितोषिकं ठेवली गेली आहेत. 15 संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत आणि या 15 संघांपैकी 2 संघ नक्कीच बक्षीस पात्र होतील. बाय रुपयाची धाव नक्की मिळते. स्ट्राईकला दीपक.
दीपकने पहिला प्रहार केला आहे. चेंडू इकडे लॉंग ऑनला येतोय. सरळ बॅटने खेळला हा चेंडू सरळ लॉंग ऑनच्या सीमारेषा पार मिळतोय. चौकार, खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. ज्या कामासाठी दीपकला संघनायकाने बढती दिली आहे फलंदाजीच्या क्रमामध्ये ते काम मात्र बखूबी करतोय. क्रीजचा पुरेपूर वापर केला. डीप क्रीजमध्ये गेला, बॅकफुटला गेला आणि हा मात्र सरळ बॅटने फटका खेळला. पुन्हा एकदा समीर चेंडू उसळी घेतला. हा चेंडू इथे मात्र सीमारेषेवर क्षेत्ररक्षक होता परंतु क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. चेंडू होतोय फरार. मिळतोय पुन्हा एकदा असरदार दमदार खणखणीत चौकार. 4 धावा आणि या चौकाराने धावसंख्या पोहोचली आहे 63 या आकड्यावर. पुन्हा एकदा डीप क्रीजचा वापर केला जातोय. सुरेख फलंदाजी दीपकच्या माध्यमातून पाहतोय आपण. 2 चेंडूवर 8 धावा कुटण्याचा पराक्रम केलाय आणि ही धावांची गरज संघाला आहे. पाहूयात पुढचे उर्वरित 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूमध्ये किती धावा काढल्या जातील. मृत्यूचा सामना करेल त्याचा तो मात्र दीपक. आणि दीपक नावाजलेला फलंदाजा पहिल्या सामन्यात खूप शेवटी त्याला फलंदाजी दिली होती. तिथून त्यांनी चुनूक दाखवली, आपलं काम दाखवलं आणि हा मोठा प्रहार केला. याच मात्र बिग हिट येतोय. चेंडू येतोय बिग 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 गगनचुंबी षटकार. 6 धावा. फटक्यामध्ये होतं वजन. संघाला धावा मिळतात अर्धा डझन. सुंदर फलंदाजी. यावेळेस राऊंड विकेट टाकलेला हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर असा पावलाचा वापर केलाय. पाय पुढे ससवलाय, वेगात स्लॉट मध्ये चेंडू घेतलाय आणि भिरकावून दिलाय एक मोठ्या षटकारासाठी. RD11 वर्सेस गार्डन आईस्क्रीमचे संघनायक. चला टॉस साठी लवकर लवकर यायचं आहे. आपल्याला विनंती असेल पुढचा सामना RD11 वर्सेस गार्डन आईस्क्रीम. दोन्ही संघनायकांना पुकार आहे. लवकर लवकर आपण मंचावर यायचं आहे टॉस साठी नाणेफेकीसाठी. धावसंख्या 69 कडे पोहोचली आहे. सुंदर फलंदाजी दीपकची. महत्वपूर्ण धावा जमवतो आपल्या संघासाठी. 4 चेंडूमध्ये 14 धावा काढल्यात. पुन्हा प्रहार केला, सरळ बॅटने खेळला. इथे मात्र पाहूयात हा मात्र येतोय बिग हिट षटकार. 6 धावा. सुरेख खेळी केली दीपकने. महत्वपूर्ण अशा धावा जोडल्या गेल्या. 5 चेंडूमध्ये 20 धावा काढल्या गेल्या आणि 75 धावा झाल्या. पाऊणशे धावा झाल्या धाव फलकावर. 76 धावांचं लक्ष असणार आहे. पाऊणशे धावा. सुंदर अशी फटकेबाजी पहिल्या सामन्यात केली गेली आहे. गार्डन आईस्क्रीम संघनायक आणि RD11 कॅप्टन. चला RD11 संघनायक, गार्डन आईस्क्रीम संघनायक लवकरात लवकर आपण टॉस साठी यायचं आहे. विनंती असेल आयोजकांची आपल्याला या लवकर सहकार्य करा. इनिंग ब्रेक झालेला आहे. आपण टॉस घेणार आहोत पुढच्या सामन्याचा. मंचा टॉस का बॉस. RD11 आणि गार्डन आईस्क्रीम दोन्ही संघाचे संघनायक टॉस का बॉस मध्ये आपण यायचं लवकरात लवकर. हॅलो. गार्डन आईस्क्रीम संघनायक RD11 कॅप्टन या सर. चला लवकर लवकर दोन्ही संघनायकांना विनंती असेल. RD11 वर्सेस गार्डन आईस्क्रीम कॅप्टन प्लीज बी हिअर ऑन द स्टेज फॉर द टॉस.
माझ्यासोबत आहेत RD11चे कॅप्टन नाव काय? विकास जाधव आणि सोबत गार्डन आयस्क्रीम कॅप्टन शादाब पटेल. त्याला ऑल दी बेस्ट टॉससाठी. आणि आपल्यासोबत टॉससाठी आहेत प्रमुख पाहुणे मजीद नालबन यांच्या हस्ते टॉस उडवला जातोय. छापा हा कॉल केला गेला आणि हा काटा आलेला आहे. तर RD11 कॉंग्रॅच्युलेशन्स, टॉस जिंकलाय. काय निर्णय आहे तुमचा? आम्ही प्रथम फलंदाजीच करू. पहिला मॅच फलंदाजीने गेला आहे, पण परत प्रयत्न तर 100% करायचे आहेत, त्यामुळं आम्ही परत फलंदाजी करू. फलंदाजी करताना आपल्या समोर गार्डन सिटी सारखा आपला गार्डन आयस्क्रीम सारखा संघ आहे. तर किती धावा काढायचा प्रयत्न असेल महत्तम? 75+. 75+ आहे. आता खेळपट्टी पाहिल्या पण तापलेली खेळपट्टी. पहिल्या सामन्यात कालच्या 2 दिवसा पहिल्या कमी धावा झाल्या होत्या, पण आज मात्र 75 धावा झालेल्या आहेत. तर त्याच्या पुढे मग त्याचा प्रयत्न असेल. ओके ठीक आहे. तर ऑल दी बेस्ट तुम्हाला या सामन्यासाठी. तर गार्डन आईस्क्रीमचे कॅप्टन आहेत माझ्यासोबत शादाब पटेल सर. तर टॉस हारलाय, काय सांगाल? टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं तुम्ही? मी विचार केला होता की आम्ही पण बॉलिंगच करू. हां, बॉलिंगचाच विचार होता आमचा. टॉस हारला तरी निर्णय तुमच्या बाजूने लागलेला आहे थोडक्यात. तर किती धावापर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? आमची बॉलिंग तशी टफ आहे. थोडंसं नवीन संघ असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो आहे आम्हाला, पण आमची बॉलिंग टफ आहे. आमचा विचार आहे 55 ते 60पर्यंत आम्ही थांबवू शकतो त्यांना. 55-60 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला यश मिळो. ऑल द बेस्ट. या मॅचसाठी पहिला सामना तुम्ही जिंकलेला आहे, मला वाटतं हारलेला आहे. म्हणजे दोन्ही संघांना हा मस्ट विन सामना आहे, RDला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असेल. जाऊया चालू सामन्याकडे. सेकंड इनिंगसाठी तयार आहेत दोन्ही संघ. 76 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेले आहेत ते सुतार कन्स्ट्रक्शनचे दोन्ही सलामीचे फलंदाज. आणि पाहूयात कशा प्रकारे त्या 76 धावांचा पाठलाग केला जाईल का, की रोखलं जाईल त्यांना अगोदर. विजयदुर्ग वॉरियर्स कडून सलामीचा गोलंदाज आहे, फलंदाज आहे रियान आणि योगेश. बॉलिंग मार्कवर आहे शेखर. शेखर 75 धावा केल्या. 76 धावांचं आव्हान आहे ते मात्र सुतार कन्स्ट्रक्शन संघाकडे. वाचवायच्या 76 धावा त्या मात्र विजयदुर्ग वॉरियर्सला आणि मोठ्या फरकाने जिंकावं लागेल या सामन्यात. आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी, आव्हान जिवंत ठेवण्यासाठी, कारण 2 सामने गमावलेला हा संघ आहे विजयदुर्ग वॉरियर्स. आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आणि हा विजय मोठा करावा लागेल, मोठ्या फरकाने त्यांना जिंकावं लागेल. पाहूयात त्यामध्ये यश मिळेल का. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. मी संदीप जंगम पुन्हा शेत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. पहिला चेंडू दुसऱ्या इनिंगचा कव्हर्समध्ये खेळला आहे. सुंदरसा फटका लो फुलटॉस होता, ऑफ साईडला टाकलेला आणि हा मात्र नजाकत भरा फटका आणि सुंदरसे दर्शन तितकंच पाहिलं आपण. सीमारेषेचा जो चेंडू अडवला गेलाय. धावा किती काढल्यात? आणि हा मात्र 2 धावा काढल्या गेल्यात.
इथे मात्र थोडंसं ट्विस्ट येते गेममध्ये. 2 धावांची पेनल्टी, तर +2 धावा होतील. तर धावसंख्या दंडात्मक रूपात 2 दिल्या जातील फलंदाजी करणाऱ्या संघाला. अतिरिक्त त्या 4 धावा होतील धावफलकावर. ड्रेस कोड हा कंपल्सरी आहे. सगळ्या संघांची नोंद घ्या. कमिटीचे नियम जे आहेत ते तुम्हाला पाळणं, त्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असेल. कोणी आर्ग्युमेंट करू नये, शिस्तीचा भंग करू नये, अन्यथा दंडित केलं जाईल. आणि या 2 धावांनी 4 धावा धावफलका लागलेल्या जात आहेत. हा सुंदर चेंडू हाताळला यावेळेस शेखरकडून. मग सुंदर अशी गोलंदाजी होते. चांगलं कमबॅक केलं जात आहे. अजून धावा रोखायच्या त्या 72. 4 धावा धावफलका लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी होते. हा फुलटॉस चेंडू सरळ बॅटने खेळला आहे. लॉंग ऑनला चेंडू येईल तोपर्यंत पाहूया. एक धाव पूर्ण केला. दुसरीचा प्रयत्न होता. धावची संधी निर्माण झाली आहे. पाहूया थ्रो आणि इथे रन आउट. अति घाई संकटात नाही. इथे मात्र विकेट मिळते. पहिला हजरा, पहिला झटका, पहिला विकेटचं पतन, पहिला बळी मिळवला, पहिला अडसर दूर केला आपल्या विजयातला, तो मात्र धावचीच्या रूपात. आणि इथे आत्महत्या झाली आहे. थोडासा ताळमेळमध्ये गडबड झाली. सिंगलचं दुहेरीत रूपांतर करायच्या प्रयत्नात मात्र आपली विकेट गमावावी लागली आहे. फलंदाज बाद होतोय योगेश. धावचीत झाला योगेश. नवीन फलंदाज. हा 1 शॉट आहे म्हणजे कुठलीही धाव मिळणार नाही आहे. इथे मात्र तेलही गेलं, तूपही गेलं, हाती मात्र काय आलं, धुपाटणं आलं असं म्हणतात. त्या म्हणीप्रमाणे सिंगल पण नाही मिळाला आणि धावचीत सुद्धा झाला. दुसरीच्या प्रयत्नात पहिला शॉट गेला आणि इथे एक रनआउट झाला. कुठलीही धाव मिळाली नाही आहे. धावसंख्या केवळ झाली आहे 4. आणि हा सुंदर चेंडू पुन्हा शेखरकडून पाहायला मिळतोय. वाईड यॉर्करचा अटेम्प्ट केला होता, सक्सेसफुल झाला. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. शेखर राईट आर्मवरती विकेट मारा करतोय. उंची लहान पण कीर्तिमान अशा प्रकारचा हा खेळाडू आहे. सुंदर फलंदाजी केली आहे, तर खेळण्याचं सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. आपल्या संघासाठी मात्र धावा वाचवतोय. धावसंख्या स्थिरावली आहे 4 या आकड्यावर. हा पुन्हा प्रहार केला कव्हर्समध्ये. इथे मात्र चंद्रशेखर नाही आहे. चेंडू मात्र होतोय फरार. मिळतोय चौकार. 4 धावा. पहिला चौकार येतोय या इनिंगचा, या सामन्यातला, या षटकातला पहिला चौकार. धावसंख्या झाली ती मात्र 8. चौकार मारला तो रियानने आणि टोपण नाव सूत्राकडून कळतंय गब्बर म्हटलं जात आहे. आणि लहानपणी शोले पिक्चर सगळ्यांनीच पाहिला. शोले पिक्चरमध्ये एक फेमस किरदार, एक फेमस असा अभिनय केला गब्बर. त्यांचं नाव पुढे गब्बर झालं. त्या नायकाचं नाव अमजद खान होतं, पण त्याचं नाव गब्बरने तो नावरूपास आला. आणि हा सुंदर चेंडू हाताळलाय. डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र होते ती 8. त्या गब्बरची एक त्याच्यामध्ये एक वाक्य होतं, जो डर गया सो मर गया. आणि ह्या वाक्याचा मथितार्थ जर शोधायला गेला तर खूप मोठा अर्थ होतो सर, की जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला घाबरतो तेव्हा आपण त्या गोष्टीसाठी आपण मेलेलो असतो. ती गोष्ट जिवंत असते पण आपण घाबरतो. म्हणजे तुम्ही ड्रायव्हिंग करायला घाबरलं तर आयुष्य तुम्हाला ड्रायव्हिंग जमणार नाही. त्या ड्रायव्हिंगसाठी तुम्ही मेलेला असाल. तर जीवनात कुठलीही गोष्ट करताना घाबरू नका. पहिल्यांदा भीती असते, पण आपण असं पाहतो की डर के आगे जीत आहे. आणि घाबरीच्या पुढे, भीतीच्या पुढे गेला तर नक्की यश तुमचं असणार आहे. इथे मात्र सुंदर प्रयत्न होतोय. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो प्रयत्न करत असताना सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. पहिल्या षटकात शेखरने 8 धावा खर्च झाल्यात. त्यातल्या 2 धावा ह्या पेनल्टी रूपातला आहे, ड्रेस कोड नसल्या कारणाने. आणि शिस्तीचं पालन करणं बंधनकारक आहे. महाराष्ट्र क्रिकेट बोर्ड अतिशय सुरेख आणि सुंदर असं आयोजन नियोजन केलं जात आहे. शिस्त ही महत्त्वपूर्ण आहे. शिस्त ही नंबर 1 ला ठेवली गेली आहे. आणि या शिस्तीचा भंग केला की तुम्हाला दंडित केलं जाईल. याचं उदाहरण आपण या सामन्यात पाहिलं आहे. ड्रेस कोडमध्ये टी शर्ट वेगळा आहे, त्यामुळे 2 धावाची पेनल्टी दिली गेली आहे. प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची आहे की आपण शिस्तीचा भंग करू नये, कमिटीशी किंवा पंचांशी वाद घालू नये, अन्यथा आपल्याला दंडाला सामोरं जावं लागेल, पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पाहूयात वैयक्तिक षटक नंबर 1 आणि सांघिक दुसऱ्या षटक घेऊन गोलंदाज आहे अंकुश.
हा मात्र ओव्हरपिच चेंडू अंकुशचा कव्हरमध्ये खेळायचा प्रयत्न गार्बेट फटका खेळलाय, ताकद कमी लागली आहे पण टायमिंग सुंदर केलं गेलंय, चेंडू अडवला गेलाय. 2 धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न होतो आणि ह्या 3 धावा पूर्ण गेल्यात पहिल्या चेंडूवर अंकुशच्या. आणि या 3 धावांनी धावसंख्या 11 या आकड्यावर पोहोचेल. एक शुभ आकडा धावफलकार लागतोय. 11 धावा, 1 गडी बाद 11 धावा अशी अवस्था. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू पॉवर प्लेचं हे षटक सुरू असताना पाहतोय 3 धावा पहिल्या चेंडूवर काढलेल्या. क्षेत्ररक्षण सजलंय त्याप्रमाणे 2 खेळाडू हे सीमारेषे जवळ ठेवले गेलेत. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवले त्या प्रकारे चेंडू हा आउटसाइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. मिडल लेग स्टंपला सुद्धा हा चेंडू ठेवला तर तो नक्की चौकार जाऊ शकतो. तर त्यामुळे थोडा प्रयत्न नक्कीच गोलंदाज करेल तो मिडल आणि ऑफ स्टंपवर चेंडू ठेवण्याचा. पुढचा चेंडू इथं शफल झाला, फलंदाज तो चेंडूला उडवून दिला. क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू येतो मिडविकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षण नाही आहे, पाठ मोरा होतोय, चेंडू मात्र होतोय फरार. मिळतोय खणखणी दणदणी चौकार. 4 धावा. सुंदर फटकेबाजी पाहतोय आपण यावेळेस मात्र रियांच्या माध्यमातून. बॅकफुटला गेला, शफल झाला, फलंदाज चेंडू बॅटवर घेतला आणि चांगला फटका खेळला मिडविकेटच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरून 30 यार्ड मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याला पार केलं गेलं आणि हा चौकार मिळवला. सुंदर अशी फलंदाजी. धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडूसाठी सज्ज झालेला फलंदाज रियान. मारा करतो अंकुश, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा पुन्हा फुटला चेंडू, खराब चेंडू, प्रहार केला. इथे मात्र चेंडू उंच गेला, अंतर कापू शकतो का? येस इट इज. इथे मात्र अंतर कापलाय. मिडविकेट सीमारेषा पार चेंडू होतोय. बिग हिट, मोठा प्रहार, मिळतो षटकार. 6 धावा. इथे मात्र रियानची हवा संघाला मिळतात 6 धावा. पाय पुढे काढलाय आणि इथे मात्र गब्बरच्या षटकामध्ये हा फटका खेळलाय. इथे मात्र स्वतः संघासाठी तारणारा ठरतो, चांगले फटके खेळतोय. 76 धावांचा पाठलाग करायचा, चांगले फटकेबाजी होते. अंकुशचं षटक थोडंसं महागडं होताना दिसतंय आपल्याला. चौकारानंतर हा षटकार आला. या षटकातला धावसंख्या 21 या आकड्यावर पोहोचते. पुन्हा एकदा एक शुभ आकडा धावफलकावर येतोय. 21चं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक 21st सेंचुरीमध्ये सुद्धा आपण आहोत. त्याच 21 म्हणजे 21 हा आकडा धावफलकावर आलेला आहे. पुढचा चेंडू. महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग अर्थात MPL 2025 पर्व 5वे. सुंदर चेंडू हाताळला, चांगला कमबॅक केला. अंकुशचा हा पहिला डॉट बॉल निर्धाव चेंडू सांगता होते. सुंदर असा चेंडू हाताळला जातोय. आउटसाइड ऑप्शन ठेवलेला हा चेंडू आणि ही लाईन आणि लेन ठेवणं गरजेचं असेल. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण त्या प्रकारे चेंडू हाताळावे लागतील. धावा आपल्याला वाचवायच्यात आणि कमीत धावात या संघाला बांधून ठेवणं गरजेचं असेल. विजय मोठा फरकाने घ्यायचा असेल तर. पुन्हा हा सफल झाला फटका, चेंडू मात्र येतो फाईन लेगची मारेशा पार आणि मिळेल पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. धावसंख्या 25 रन्स. सेकंड ओव्हर इज ऑन. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू असताना पाहतोय आपण 25 धावा काढल्यात. खूप महागडं षटक होत आहे. पहिल्या षटकाच्या अंती 11 धावा होत्या, आता मात्र 25 धावा झालेल्या आहेत. 8 होत्या पहिल्या षटकांती आणि आता मात्र 25 धावा झाल्यात. तर तब्बल 17 धावा या षटकात आतापर्यंत काढल्या गेल्यात. एक चेंडू शिल्लक अजूनही आहे. अंकुश धावांवरती अंकुश ठेवण्यात मात्र थोडासा कमजोर होतोय. प्रयत्न करतोय परंतु प्रयत्न सफल होत नाही. धावा मात्र काढल्या जातात. सुंदर फटकेबाजी केली जाते. पाहूयात पुढचा चेंडू अंकुशचा रियाजसाठी. आणि रियाज नक्की वरचढ टळतोय. का त्याला गब्बर नाव दिलं रियान, का त्याला गब्बर नाव ठेवलंय तो त्याच्या फळीने दाखवून देतोय. दरारा आहे नक्कीच. आणि हा मात्र लो फुल टॉस, फटका मिस झालाय. चांगला चेंडू होता आउटसाइड ऑफ स्टंप. हा मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू नक्कीच होतोय. आणि क्रिकेटमध्ये हे असं होत असतं, कधी चांगल्या चेंडूवर षटकार किंवा चौकार येतो, कधी कधी खराब चेंडू डॉट बॉल किंवा विकेट मिळली जाते. आणि इथे मात्र नशीब थोडंसं अंकुशच्या बाजूने झुकला गेला आणि हा निर्धाव चेंडू घोषित झाला. षटक संपलाय नंबर 2. 2 षटकांती धावसंख्या 25. पॉवर प्लेचं हे षटक पाहतोय आपण. आता पॉवर प्ले संपलेला आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाज पाहूयात. शेखर. क्षेत्ररक्षण विस्तारलं जाईल, कशा प्रकारे क्षेत्र सजवलं जाईल, महत्त्वपूर्ण असेल ते विकेट ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल. ही जोडी फोडावी लागेल, खिंडार पाडावं लागेल, भगदाड पाडावं लागेल. संघासाठी विकेट घ्यावी लागेल शेखरला. आक्रमक मारा, भेदक मारा करावा लागेल. पाहूयात कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल इथून पुढे. शेखर गोलंदाजी करतोय.
समोर फलंदाज जो आहे तो आहे मतीन, एक अष्टपैलू खेळाडू मतीन. सुतार कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून त्याला पाहतोय. निमित्त आहे महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 पर्व 5वे. इथे मात्र जमिनीलगत चेंडू राहिला. शेखरचा पहिला चेंडू आणि चोरडी धाव काढली गेली आहे. क्विक सिंगल, बाय रूपात सिंगल. त्या अंपायरचा हात नक्कीच वर आहे, पंजा दाखवला म्हणजे ते काही कुठल्या पक्षाचं निशाणी नाही आहे. तर जेव्हा पंच एक हात वरून पाचशे पुढे दाखवतो त्याचा अर्थ असतो की ही बाय रूपात ती धाव आहे. आणि सांकेतिक भाषा ही शब्दांपेक्षा जास्त कळते, पटकन कळते. पुन्हा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळला आहे. क्षेत्ररक्षक होता बंधू, क्षेत्ररक्षक म्हणतो प्रेक्षक. चेंडू होतोय फरार, मिळतोय खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा आणि धाव संख्या 30 या आकड्यावर पोहोचली जाते. 30 रन्स ऑन द बोर्ड. पहा सुंदर असा फॉलो थ्रू दिलाय. फटक्याला एक पुढे काढला, सरळ बॅटने खेळला. हा कव्हर ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह पाहतो आपण आणि एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पार हा चेंडू फरार, चौकार मिळवलाय. क्षेत्ररक्षक होता परंतु थोडीशी चुकी झाली, थोडंसं प्रयत्न कमी पडले आणि हा चौकार. जिथे 2 धावा हव्या तिथे 4 धावा मिळाल्यात आणि ह्या खर्च झालेल्या धावा मात्र बॅकफुटला घेऊन जातील विजयदुर्ग वॉरियर्स संघाला. हा पुण्याचा सुरेख प्रयत्न गोलंदाजाचा निर्धाव चेंडू हाताळण्याचा आणि डॉट बॉल होतोय. स्ट्राईकला आहे रियान. तेरा चेंडूमध्ये 24 धावा कुठल्या त्या रियानने. चांगली फलंदाजी साथ मिळते ती मात्र मतींची. पाहूयात पुढचा चेंडू. शेखर हा मात्र ओव्हर पिच चेंडू पुन्हा कडर खेळलाय. डीप कव्हर मध्ये चेंडू जातोय. चलशितला समोरचा चेंडू घरंगळत गेला तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावेची कुठली मनीषा किंवा इच्छा फलंदाजी नाही आहे. एका धावेने धावसंख्या पुढे पोहोचेल. तिसरं षटक पाहतोय आपण. 76 धावांचा पाठलाग करायचा. धावसंख्या धावफलकार गेल्या 31. अजूनही 45 धावांची गरज आहे. More 45 runs to win from here for the team Sutar Construction. आणि यावेळेस पुन्हा प्रहार केला, कडक प्रहार, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुरक्षा ठेवलेली आहे त्या क्षेत्रामध्ये. केवळ एक धाव मिळणार आहे आणि सिंगल नक्कीच थोडं सामन्यात चुरस निर्माण होईल. सामन्यात दबाव पडेल तो फलंदाजावरती. मोठा प्रहार करावा, काहीतरी वेगळं करावण्याचा प्रयत्न नक्कीच विकेट मिळू शकते आणि अशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. शेखरचा पुढचा चेंडू पाहूयात. स्ट्राईकला आहे रियान. आक्रमक फलंदाज आहे. चांगली फटके जे आतापर्यंत करत आलेला आहे तो. आपल्या संघासाठी धावा जमवण्यात यशस्वी झालेला रियान. हा मात्र फुल टॉस चेंडू प्रहार केला. इथे मात्र बिग हिट येतोय का पाहूयात आणि हा बिग हिट येसिटी. षटकार 6 धावा. गगनचुंबी षटकार. फटका कडक बेधडक आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या पार केला जातोय. षटकाराने सांगता केली. षटकाची धावसंख्या झाली आहे ती मात्र 38. 3 षटक पूर्ण 38 धावा. एक गडी बाद 38. 3 षटक पूर्ण झाले. त्याचा मात्र 3 षटकचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या 38 धावा. अठरा चेंडू 38 झालेत. 18 चेंडू 38 करायचे आहेत. एक गडी बाद 38 धावा आणि 18 चेंडू 38 धावांची गरज आहे. पाहूयात कशा प्रकारे इथून पुढे सामना खेळला जाईल. सामना मध्यंतरावर आलेला आहे. 3 षटक पूर्ण. निम्म टार्गेट जे आहे अर्ध टार्गेट पूर्ण केलं आहे. आता 18 चेंडू शिल्लक, त्यामध्ये अर्ध टार्गेट पूर्ण करायचं आहे. कशा प्रकारे इथून पुढे रोखलं जाईल की सामना जिंकला जाईल तो मात्र सुतार कन्स्ट्रक्शन यांच्याकडून पाहूयात. दोलायमान परिस्थिती असलेला हा सामना इथून पुढे दोन्हीकडे हा सामना जिंकू शकतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल. दोन्ही संघातल्या खेळाडूंना सामना जिंकण्याची समान संधी आहे. इथून पुढे ज्याचे प्रयत्न अतिशय उत्कृष्ट असेल तो मात्र सामना जिंकेल. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं तर पहिलं प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. प्रयत्न करताना चुकलात तरी चालेल परंतु प्रयत्न करायला चुकू नका. तर यशाची नक्कीच तुम्हाला चाहूल लागते. यश म्हणजे काय तर यश म्हणजे तुम्ही गाळलेला घाम आणि केलेलं कष्ट, वेगाला दिलेली योग्य दिशा आणि योग्य दिशेत केलेले प्रयत्न तुम्हाला यशस्वी नक्कीच करतात. इथे मात्र आता यशाची व्याख्या या सामन्यात बॉलिंग मार्कवर आहे. बॉलर नेम प्लीज.
दीपक बॉलिंग मार्कवर येतोय. दीपकने सुंदर अशी फटकेबाजी केली होती. शेवटचे 5 चेंडू त्याला खेळायला मिळाले होते. त्या 5 चेंडूमध्ये त्याने नक्कीच 20 धावा काढल्या गेल्या होत्या. तो दीपक बॉलिंग मार्कवर येतोय. पहिला चेंडू सुरेख हाताळलाय. आउटसाइड ऑफ स्टंप. स्ट्राईकवर आहे मतीन. पुन्हा सुंदर चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी दीपकच्या माध्यमातून होते. दीपक मात्र इथे आपल्या संघासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय आणि यशस्वी होतोय डॉट बॉल काढण्यात. कन्झिक्युटिव्ह 2 डॉट बॉल्स, 2 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत एका पाठोपाठ एक आणि इथे मात्र दबाव वाढवला जातोय फलंदाजावर. हा उसळी घेणारा चेंडू पुन्हा सुरेख चेंडू हाताळलाय. अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. व्हेरिएशन दाखवतो दीपक. याच्याकडे मात्र याच्या कमानीमध्ये तीर बरेचसे आहेत आणि त्या प्रत्येक चेंडूमध्ये वेगळं वेगळं व्हेरिएशन दाखवतोय. आपल्या कमानीतले गोलंदाज तीर मात्र इथे दीपक मारा करतोय. सुंदर अशी तीर नक्कीच दाखवले जात आहेत. चांगली गोलंदाजी होत आहे आणि व्हेरिएशनने फलंदाजाला बांधून ठेवलं गेलं, जखडून ठेवलं गेलं. धावसंख्या स्थिरावल्या 38 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी. पाहूयात पुढचा चेंडू आणि हा सुंदर चेंडू हाताळला. पुन्हा एकदा इथे मात्र काय गडबड होते पाहूयात. खोलवर टप्प्याचा हा चेंडू. 4 बॉल डॉट काढले गेले. सुंदर गोलंदाजी. टाळ्या वाजवा या बॉलरसाठी. दीपकसाठी सुंदर टाळ्या वाजल्या पाहिजेत. कौतुक करतो मी गोलंदाजाचं. अतिशय सुरेख गोलंदाजी केली आहे. 4 निर्धाव चेंडू हाताळलेत. धावसंख्या जखडून ठेवली आहे, गोठवली आहे, थंड ठेवली आहे. हा मात्र प्रहार आणि इथे मात्र जयजी सूर्य एक संधी. वॉट अ कॅच. कव्हर्स मध्ये शॉर्ट कव्हरला एक खेळाडू तो मात्र शोधलाय. फलंदाजाने विकेट मिळते आहे. चेंडू हवेत घेतला कवेत. फलंदाज मात्र इथे तंबूच्या दिशेत आणि इथे मात्र विकेट नंबर 2, धक्का नंबर 2, हातरा नंबर 2. दुसरा अडसर दूर केला जातोय विजयातला. विजयदुर्ग वॉरियर्स कडून सुधार कष्टचा मतीन मात्र झेलबाद होतोय. 4 चेंडू नॉट काढला. 5 चेंडू दबाव आणि दबावाचा इथे बळी होतोय मात्र मतीन. नवीन फलंदाज पाहूया कोण येत आहे. साबिर नवीन फलंदाज. पाहूयात निर्धाव षटक. पहिलं वाहिलं निर्धाव षटक येऊ शकतं का. विकेट नक्कीच मिळाली आहे. मेडल विकेट हे षटक होईल का. एक विक्रम दीपकच्या नावावर नोंदवला जाईल का पाहूया. संधी दीपकला नक्कीच आहे. संधी त्याने आणली आहे. प्रयत्न केलाय संधीला. इथे मात्र बोलवलंय स्वतःजवळ. संधी स्वतःहून तुमच्याकडे कधी कधी येत असते. कधी तुम्हाला प्रयत्न संधी आणावी लागते ती मात्र आणली आहे दीपकने. सुरेख प्रयत्न केला. अप्रतिम चेंडू हाताळलेत. व्हेरिएशन्समध्ये 5 चेंडू निर्धाव त्यातला एक विकेट नक्कीच आहे. पाहूयात मेडल विकेट होत आहे का. 18-38 होतं समीकरण. 13 चेंडू 38 यापर्यंत पोहोचलाय आणि हा मात्र दीपक. इथे मात्र प्रहार केलाय. चेंडू उंच हवेत गेलाय. झेलची संधी आहे. ओहो हो थोडासा प्रयत्न कमी पडला. चेंडू मात्र तो स्क्वेअर लेग मध्ये शतक तैनात आहे डीप मध्ये. आणि किती धावा काढल्या जातात पाहूया. किती धावा काढल्या गेल्यात. 2 धावा काढल्या आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे पोहोचते 40 या आकड्यावर. आता मात्र समीकरण पाहूया. 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. सुरेख गोलंदाजी केली दीपकने. कौतुक नक्कीच करावं लागतं. चांगलं काम केलंय संघासाठी आणि दीपक इथे मात्र संघासाठी एक आशेचा दीपक दिसतोय. अंधारातला दिवा जसा प्रकाश दाखवतो तसं दीपकने इथे विजयाचा प्रकाश दाखवला गेलाय संघाला. तो मात्र वाटचाल करावी लागेल इथे मात्र सगळ्यांच्या मदतीने. पुढचं षटक महत्त्वपूर्ण असणार आहे. गोलंदाजी मार्कवर तो नवीन बॉलर नेम प्लीज. सुधीर. वैयक्तिक पहिलं संघासाठी 5वं षटक घेऊन आला सुधीर. बघूया सुधीर कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे. 12 चेंडू 36 धावा असं समीकरण आहे. मोठा प्रहार केलाय. चेंडू हवेत आहे. सेफ झोनला लँड होतोय. मिडविकेटला क्षेत्र तैनात आहे. 1 धाव पूर्ण केलाय. दुसरा प्रयत्न आहे. धावची संधी निर्माण केली जातील का नाही. 2 धावा पूर्ण केल्यात. इथे मात्र आता समीकरण बदललं जात आहे. 42 धावा झाल्या आहेत. आता मात्र 11 चेंडू 34 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 34 धावा म्हटलं तर 5 षटकार आणि 1 चौकार. 6 चेंडूंचा हा सामना म्हटलं तर सोपा म्हटलं तर कठीण आहे. तर गोलंदाज सुद्धा तितक्याच तोडीचा तोला मोलाचा
समान ताकदीचा आहे. पाहूयात कोण ठरणार वरचढ. पुन्हा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न रियांचा. यावेळेस गॅप मध्ये चेंडू होतोय फरार, मिळतोय चौकार. 4 धावा. इथे मात्र फलंदाज रियानची हवा. संघाला मिळतील 4 धावा. धावसंख्या पोहोचेल ती मात्र 46 या आकड्यावर. रियान खेळतोय 37 या आकड्यावर. 17 चेंडू मध्ये 37 धावा कुठल्या आहेत. वैयक्तिक अर्धशतकासाठी 13 धावांची गरज आहे. संधी इथे सुद्धा आहे. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक करण्याची रियानकडे. पहिलं अर्धशतक काल आपण पाहिलं विशाल जाधवच्या बॅटमधून आणलं. तळदेव गावचा सुपुत्र विशाल जाधव याच्या बॅटमधून आपण पाहिलं. कालच्या सामन्यात अर्धशतक वैयक्तिक पहिलं अर्धशतक लगवण्याचा मान महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व 5वाचा विशाल जाधवकडे गेलेला आहे. आणि दुसरं अर्धशतक करण्याची संधी मात्र रियानकडे चालून आली आहे. पाहूयात रियान कशा प्रकारे त्या संधीचा फायदा घेईल का. संघाला विजयासाठी रियानने खेळणं खूप महत्त्वाचं आहे. हा मोठा प्रहार करायचा प्रयत्न केला गेलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक बीट केलंय. डोक्यावरून चेंडू गेलाय. तो मात्र पॉइंट डीप कव्हर मध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. सुंदर फटका सुजला. चेंडू बघितलाय आणि त्या चेंडूप्रमाणे फ्रंट फुटला आलाय. वेट केला चेंडूचा आणि चेंडू ढकलून दिलाय. ते मात्र पॉइंटच्या डोक्यावरून कव्हर सीमारेषा पार. सुंदर असा चौकार मिळवला गेलाय. धावसंख्या झाली आहे 50. संघाचं अर्धशतक पूर्ण झालं आहे. टाळ्या वाजवा या 50 रन्ससाठी. अजूनही 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असतील ते मात्र 8. 8 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. समीकरण डिफिकल्ट होत आहे. रियान मात्र पोहोचला 41 धावांवरती. वैयक्तिक अर्धशतकासाठी 9 धावांची गरज आहे आणि संघाला 26 धावांची गरज आहे. आक्रमण नक्कीच करावं लागेल. मोठे प्रहार करावे लागतील. पुढचा चेंडू सुधीरचा. अकुटबाई चेंडू या चेंडू हाताळला आणि चांगलं काम यष्टीमागे केलं जात आहे. इथे मात्र यष्टीचित केलं जात आहे. सुंदर काम. कुठेतरी महेंद्रसिंग धोनी भारताचा विश्वविख्यात यष्टीरक्षक संघनायक याची आठवण करण्याचं काम केलं यष्टीरक्षकाने. अतिशय क्विक दीपक सचिन यष्टीच्या मागे सुंदर काम केलं गेलंय. नवीन फलंदाज येतो रणजित. पाहूयात यष्टीरक्षक सुंदर असं केलेलं. अगदी जवळ राहिला तर क्लोज कीपिंग केली आणि काही सेकंदात यष्टी उद्ध्वस्त केली गेली आहे. रियान पुढे ससून खेळायचा प्रयत्नात हा मात्र बाउन्सर टाकला गेला. उसळी टाकलेला हा चेंडू अप्रतिम सुरेख चेंडू हाताळला गेला आणि मोबदल्यात मिळते काय तर मोठी विकेट. रियान सारखा फलंदाज बाद झालाय. 41 धावांचं योगदान रियानने दिलंय आणि प्रयत्न करत असताना मात्र इथे त्याची विकेट पडली जाते. धावसंख्या 50. सुंदर असं आयोजन कमिटी मेंबरचं पाहतोय आपण. महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 पर्व 5वे आणि यातला हा 3रा दिवसातला पहिला सामना. विजयदुर्ग वॉरियर्स वर्सेस सुतार कन्स्ट्रक्शन्स. आणि कुठेतरी विजयदुर्ग वॉरियर्स या सामन्यात वरचढ ठरताना दिसत. आपला पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेला हा संघ विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. शेवटचा चेंडू शिल्लक 5व्या षटकातला. अजूनही 26 धावांची गरज आहे. समीकरण थोडं कठीण होत आहे. 7 चेंडू 26 धावांची गरज. सुधीरचा पुढचा चेंडू. पुन्हा प्रहार केला. यावेळेस पुण्याचा मोठा फटका खेळला. विकेटला चेंडू क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न नाही आणि एका धावेने धावसंख्या मात्र पोहोचली आहे 51 या आकड्यावर. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी सुतार कन्स्ट्रक्शन या संघाला. म्हटलं तर सोपं आव्हान आहे, म्हटलं तर कठीण आव्हान आहे. 25 धावांचा जर विचार केला तर 6 मध्ये 4 षटकार मारायचे आहेत. 4 षटकारांचा खेळ आहे. 24 धावांनी एक सिंगल अशा 25 काढल्या जाऊ शकतात, पण एवढं सोपं नाही आहे. पाहूयात. नो मीटिंग्स प्लीज. लेट स्टार्ट द मॅच. विजयदुर्ग वॉरियर्सचा नवीन गोलंदाज कोण असणार आहे पाहूयात. शेवटचं षटक कोणाकडे दिलं जाईल, कोण असेल तो दमदार गोलंदाज. पुन्हा एकदा येतोय दीपक. मागच्या षटकात चांगलं षटक हाताळलं. 2 धावा खर्च करून मोठी विकेट मिळतो दीपक. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघ आणि खेळाडू तयार राहायचा आहे. सामना त्वरित सुरू केला जाईल. थोडासा पण वेळेच्या मागे होता आज, तर दोन्ही संघांना विनंती असेल सहकार्य करत तयार राहायचं आहे. गार्डन आईस्क्रीम वर्सेस RD11. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू सुद्धा कमेंट्री बॉक्समध्ये येऊन थांबायचं विनंती असणार आहे. पहिला चेंडू
शरीराला लगत टाकला होता, एक धाव पूर्ण केली जाते का नाही. इथे मात्र रनआउट होतोय. पुन्हा पहिल्या चेंडू विकेटमध्ये दीपक. इथे मात्र विजयाचा प्रकाश दीपकने पाडलाय. थोडा तो प्रकाश थोडा मोठा होतोय आणि विजयाकडे नक्कीच संघ वाटचाल करतोय विजयदुर्ग वॉरियर्स. या स्पर्धेचा पहिला विजय नोंदवला जाईल का पाहूयात. 5 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. सुतार कन्स्ट्रक्शन नवीन फलंदाज येतोय. मोहसिन, नवीन फलंदाज मोहसिन. दीपक, चला फलंदाज त्वरा करा, थोडंसं लवकर आपण क्रीजवर पोहोचायचं विनंती असेल. मोहसिन, 5 चेंडू 25 धावा असं समीकरण आहे. पाहूयात 5 चेंडू 25 धावा काढल्या जातील का. सुतार कन्स्ट्रक्शनला हा विजय मिळवला जाईल का. वाट कठीण आहे, पण कठीण वाटेवर परिश्रम करून यश मिळवणं हे महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि आपण एक डायलॉग नक्की सगळ्यांना सुपरिचित असेल. इथे मात्र पुन्हा एकदा विकेट मिळते. दुसरा रनआउट, दुसरी विकेट. दुसऱ्या चेंडूवर धावचीत होतो फलंदाज. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते. इथे मात्र बाजीगर बनण्याची संधी सुतार कन्स्ट्रक्शन संघाकडे आहे. आता मात्र पाहूयात, एक धाव मिळते आहे. दुसरी धाव करत असताना धावची त्याला हा फलंदाज. धावसंख्या पोहोचली आहे ती 52 या आकड्यावर. चेंडू शिल्लक आहेत. 4 धावा करायच्या आहेत. 24. 4 चेंडू 24 धावांची गरज. 4 षटकार लगातार. नवीन फलंदाज रियाज. स्ट्राईकला आहे मोहसिन. पाहूया 4 चेंडू 4 षटकार मारायचे विजय मिळवण्यासाठी. दीपक एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली चमक दाखवली आहे. ज्या धावा बॅटने काढल्या त्या वाचवायचा सुरेख प्रयत्न करतो. सुरेख चेंडू हाताला उचलून घेणार. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळतोय चेंडूला आणि या प्रयत्नात मात्र निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी होत आहे. एक मोठ्या फरकाने सामना जिंकायचा आणि ती संधी सुद्धा इथे दीपकने आणून दिली आहे. पुन्हा सुंदर चेंडू हाताळा. चेंडू उंच हवेत आहे. विकेट किंवा त्याच्या खाली येतोय आणि सुंदर झेल टिपला गेलाय. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच म्हणूयात. सामन्यात सुंदर झेल पकडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच असं म्हटलं जातं. कॅच पकडलाय, मॅच जिंकली जाणार आहे. नक्कीच सुंदर असं गोलंदाज प्रदर्शन. चांगली बॉलिंग केली जाते. नवीन फलंदाज प्रवीण येतोय आणि दीपक इथे मात्र चांगला परफॉर्मन्स देतोय. सामना वेळेचा प्रबळ दावेदार ठरतो दीपक यावेळेस. हव्या सुंदर काम केले गेले. मागच्या 2 सामन्यात थोडंसं त्याचा क्रम चुकला होता फलंदाजीसाठी. इथे मात्र थोड्याशा वर फलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली. शेवटचे 5 चेंडू खेळायला मिळाले त्यात त्याने आपली किमया दाखवली, चुनूक दाखवली. 20 धावा काढल्या गेल्या संघासाठी. त्या धावा गोलंदाजी करत असताना मात्र वाचवल्या जात आहेत. दुसरा षटक हाताळतोय. धावा आत्तापर्यंत खर्च केवळ केल्या त्या 3. 2 विकेट्स घेण्यात यश मिळालंय. पुन्हा मोठा प्रहाराचा प्रयत्न. चेंडू हवेत सेफ झोनला पडतोय. एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केली जाते. केवळ एकच धाव आणि धाव संख्या झाली ती मात्र 53. शेवटचा चेंडू शिल्लक या सामन्यातला, या षटकातला आणि विजय नक्की सुनिश्चित केलाय तो मात्र विजयदुर्ग वॉरियर्स या संघाने. मोठा प्रहार एक्स्ट्रा कव्हर्समध्ये. चेंडू होईल फरार, मिळेल चौकार, परंतु विजय संघ होतोय विजयदुर्ग वॉरियर्स. सामनावीर नन अदर दॅन दुसरा कोणी नाही, एकच आहे तो मात्र दीपक.